नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल व जॅपनीज टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या बऱ्याच आंबा बागांना आता सुंदर असं फ्लावरिंग आलेलं आहे, सुंदर असा मोहर आलेला आहे. परंतु ढगाळ वातावरण आणि टेम्परेचर मध्ये अनियमितता या गोष्टींमुळे बऱ्याच बागांवर विपरीत परिणाम होत आहेत. बऱ्याच ठिकाणी धुकं आणि वातावरणाच्या बदलामुळे अनेक प्रकारचे बुरशीजन्य आजार येतात. यामध्ये आंब्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या 2 बुरशींचा अटॅक ह्या अवस्थेमध्ये होताना दिसतो. पहिली म्हणजे भुरी आणि दुसरा म्हणजे करपा. या दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय वापरायचं आहे हे महत्त्वाचं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा भुरी, त्याला पावडर मेलिडो असं पण आपण म्हणतो. तर अशा भुरीच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेटेबल सल्फर 80% 2 ग्रॅम प्रति लिटर घेऊन त्याची फवारणी करायची आहे. दुसरी फवारणी हेक्झाकोनाझोल 1 ml घेऊन त्याची दुसरी फवारणी करायची आहे. 2 फवारणीमधलं अंतर 6 ते 8 दिवस ठेवा. त्यानंतर आपल्याला पुढं करपा या रोगाचं नियंत्रण जर करायचं असेल तर आपण कॉपर ऑक्सिक्लोराइड 3 ग्रॅम प्रति लिटर घेऊन त्याची आपल्या संपूर्ण बागेवरती फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर 8 दिवसांनी आपण साप नावाचं बुरशीनाशक आहे, त्याच्यामध्ये मॅन्कोझिप आणि कार्बनडिझाम आहे, त्याची फवारणी आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे जर केली तर नक्कीच आपल्या बागांमध्ये करपा आणि भुरी हे रोग येणार नाहीत आणि आपल्या बागेला पूर्ण संरक्षण मिळेल आणि आपल्या बागेतील आंब्यांना चांगली सेटिंग मिळेल आणि सर्व बाग ही निरोगी, करपामुक्त, भुरीमुक्त राहील आणि चांगले उत्पादन ह्या वर्षी येऊ शकतं. तुम्ही जर वेळीत फवारणी घेतल्या तर नक्की तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल.